मंजुळवात अधिक महिन्यामध्ये ही वात लावणे अत्यंत शुभ मानले जाते. मंजुळवात म्हणजेच तुळशीच्या मंजिऱ्यांसारखी लांब एकत्र गुंफलेली वात, तिला मंजुळवात असे म्हणतात. आणि तुळस हे भगवान विष्णूला म्हणजेच कृष्णाला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुळशीसारख्या वातेला देखील विशेष पवित्र मानले जाते. म्हणून या भक्तिभावातून ही मंजुळवात तयार करण्यात आली आहे. मंजुळवात म्हणजे अनेक वाती बारीक एकत्र गुंफून बनवलेली एक लांब वात. वाती किती घ्यायच्या तर या वाती आपल्याला 11 घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक वात अशी बनवून घ्यायची, 11 वाती बनवायच्या आहेत. आणि त्यानंतर एक अखंड लांब कापसाची वात बनवायची आणि त्याला या सर्व वाती गुंफत जायच्या आहे. भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुळशीच्या रूपाची आठवण करून देणारी ही मंजुळवात भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांना अर्पण करण्यासाठी विशेष दिवस म्हणजेच अधिक महिना या महिन्यात ही आवर्जून लावली जाते. तुम्ही ही वात इतरही गुरुवारी किंवा एकादशी किंवा श्रीकृष्णाचे जे काही सण वगैरे असतील अशा वेळेस लावू शकता. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र असा महिना आहे. भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाला समर्पित महिना आहे. या महिन्यात मंजुळवात लावून दीप प्रज्वलित केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, शांती आणि भक्तीचा प्रकाश वाढतो अशी श्रद्धा आहे. अंधार कितीही असो, एक छोटासा दिवा त्याची ज्योत प्रकाश देऊ शकते. तसंच भक्तीची छोटीशी सुरुवातही जीवनात खूप मोठा बदल घडवू शकते. म्हणून अधिक महिन्यामध्ये आवर्जून न चुकता ही एक वेळा तरी मंजुळवात लावावी. अधिक महिन्यामध्ये दीप लावणे, जप करणे आणि भक्तिभावाने सेवा करणे याला खूप महत्त्व दिलं जातं. मंजुळवात लावल्यानंतर दिवा फक्त पेटत नाहीत, घरात सकारात्मक ऊर्जा आणतो. दिवा लावताना आपल्याला ही वात बनवताना आपल्याला भगवान विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे किंवा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे किंवा साधं श्रीकृष्णाचं नामस्मरण कृष्णा 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 असं म्हणतसुद्धा तुम्ही ही वात बनवू शकता. यामध्ये आपली भक्ती या वातीमध्ये उतरते आणि याचा आपण दिवा लावल्यास नक्कीच आपल्याला याचे पुण्य मिळते. कारण प्रत्येकाला आपण श्रीकृष्णाला तुळस ही अर्पण करत असतो. तुळशीचे पान ठेवल्याशिवाय ना अन्न, ना प्रसाद, न काहीच पूजा सफल होत नाही. म्हणून श्रीकृष्णाला एकतरी तुळशीचं पान अर्पण करायचं असतं. म्हणून आपण ही तुळशीची मंजुळांपासून बनलेली बनली म्हणण्यापेक्षा त्याची प्रेरणा घेऊन बनलेली ही मंजुळवात, याला भगवान विष्णूला तुळशीची आठवण करून देणारी ही वात असते. ही वात लावल्यानंतर आपल्याला त्यावर हळद कुंकू लावायचे आहे. तुम्ही प्रत्येक जी वात आहे म्हणजे 11 वाती बनवलेल्या असतील आपण, तर त्याच्या 11ही वातींना एक एक बोट कुंकू आणि हळदीचा लावावा किंवा अखंड ज्यावेळेस आपण वात बनवत असेल, ज्यावेळेस ती सेंटरची वात असते त्यावेळेस जरी तुम्ही हळदीची बनवली ना वरचे काड्या तरीही चालते. हळद आणि कुंकू हे नक्की लावावे आणि ही वात प्रज्वलित करताना देवाकडे एकच प्रार्थना करायची, माझ्या घरातील अंधार, नकारात्मकता सर्व दूर होऊ दे, घराची प्रगती होऊ दे.